हॅलो स्टुडंट्स, तर कसे आहात तुम्ही सगळे? मी धनश्री आज तुमचं सगळ्यांचं परत एकदा आस विद्यालयातर्फे खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे कोणता? तर कॉम्प्युटर. आणि या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. तर पॉवर पॉइंटचे उपयोग तर तुम्हाला माहितीच आहेत की आपण कोणतेही प्रेझेंटेशन बनवण्यासाठी पॉवर पॉइंट करतो किंवा काही आपल्याला जर एक्सप्लेन करण्यासाठी आपण पॉवर पॉइंटचा यूज करतो. तर जे आपले प्रेझेंटेशन असतं त्याला आपण इफेक्टिव्हली किंवा खूप चांगलं बनवण्यासाठी आपण काय करतो, त्याला इफेक्ट्स देतो किंवा ॲनिमेशन करतो. तर आपण लास्ट सेशनमध्ये पाहिलेलं होतं की ॲनिमेशन कसं करायचं, वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आपण ॲनिमेट कसे करायचे ते पाहिलं. ओके, तर या सेशनमध्ये पण आज आपण ॲनिमेशन बद्दल पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. ओपन करते मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. तर इथे तुम्ही पाहतच असाल की डिझाईन आयडियाज आहेत. ओके, तर यासाठी आपण सपोज ही फर्स्ट डिझाईन घेतली. ओके, तर कसं व्हिडिओ इफेक्ट आहे इथे. आणि आता आपण नवीन स्लाइड ऍड करू. तर नवीन स्लाइड ऍड करण्यासाठी आपण कोणती शॉर्टकट की वापरतो? बरोबर, Ctrl+M. तसेच इथून इन्सर्ट किंवा होम मध्ये सुद्धा न्यू स्लाइड हा ऑप्शन मिळतो, इथे किंवा इथे. ओके, न्यू स्लाइड ओपन केली. ओके, तर इथे आपल्याला या स्लाइड मध्ये क्लिक टू ऍड टायटल, क्लिक टू ऍड टेक्स्ट म्हणजे असे 3 पार्ट्स मिळतात. तर इथे आपण काही ऍड करू शकतो. तर सपोज इन्सर्ट वर्ड आर्ट, आपण वर्ड आर्ट ऍड करू. ओके, मी याची लेआउट चेंज करते. स्लाइडची लेआउट आपण चेंज करू. ब्लँक लेआउट घेऊ. ब्लँक लेआउटचा हाच फायदा असतो की आपण आपल्या इच्छेनुसार, गरजेनुसार सगळ्या गोष्टी सेट करू शकतो. ओके, तर आता याला आपण इफेक्ट देऊया. याचे कलर्स आपण चेंज करू शकतो. याला सिलेक्ट करू. शेप फिल, बॉक्सचा कलर मी चेंज करत आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण कलर चेंज करू शकतो. आता तसेच आपण इथे कॉम्प्युटरचे उपयोग लिहू शकतो. टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करूया. देन इथे लिहू फर्स्ट यूज, जसं कॉम्प्युटर इज used to play games. Computer is used to book railway tickets. Then computer is used for online shopping. ओके, त्यानंतर याला आपण फॉर्मॅट करू. तर आपल्याकडे आता सध्या हे 2 ऑब्जेक्ट्स आहेत. तर इथे आपण पिक्चर एक एडिट करू शकतो, इन्सर्ट करू शकतो.
इथे तुम्ही पाहू शकता, मी ऑनलाईन कॉम्प्युटर सर्च केलं तर कॉम्प्युटरचे आपल्याला बरेचसे पिक्चर्स इथे मिळतात. तर मी हे इन्सर्ट करते. आता समजा या ज्या कॉम्प्युटरला जर आपल्याला टेक्स्टच्या मागच्या बाजूला द्यायचे असेल तर आपण काय करू शकतो? बरोबर, आपल्या इथे सेंड बॅकवर्ड हा ऑप्शन असतो. तर तुम्ही पाहू शकता, ज्यावेळी सेंड बॅकवर्ड केलं त्यावेळी काय झालं, हा जो टेक्स्ट बॉक्स आहे तो आपला पुढे आला. ओके, आणि शिवाय आता ते कॉम्प्युटर जे आपण लिहिलेलं हेडिंग आहे ते पण जर आपल्याला समोर पाहिजे असेल तर याला अगेन आपण बॅकवर्ड सेंड करू. तर अशा पद्धतीने आपण कोणतीही इमेज आपल्या स्लाइडच्या बॅकग्राऊंडला देऊ शकतो. या इमेज समजा आपण जर मोठी केली ही इमेज तर अशा पद्धतीने मोठी करू शकतो. आता या इमेजवर बऱ्याचशा वेळी आपल्याला असं वाटतं की हे जे टेक्स्ट आहे क्लिअर नाही आणि इमेजला आपल्याला थोडस लाईट करायचं आहे कलर मध्ये. तर आपण काय करू शकतो, इमेजला सिलेक्ट करा आणि इथे फॉर्मॅट मध्ये जाऊन तर फॉर्मॅट मध्ये शेप इफेक्ट्स मध्ये सुद्धा बरेचसे आपल्याला इफेक्ट मिळतात जे लाईट करतात. जसं सॉफ्ट एजेस, हे तर एजेस सॉफ्ट करतात. ओके, आणि ते प्रीसेट मध्ये ते 3D ऑप्शन्स मध्ये आपल्याला बरेचसे असे ऑप्शन्स मिळतात. जसे किंवा आर्टिस्टिक इफेक्ट आपण यूज करू शकतो जेणेकरून थोडस आपल्याला टेक्स्ट लाईटली होऊन जाईल. तर असे पण आपण करू शकतो. ओके, इथे ट्रान्सपरन्सी आपल्याला किती कमी करायचे वाढवायचे ते आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण पिक्चर्स ना सेट करू शकतो. ओके, तर हे इफेक्ट आपण ठेवणार नाहीये, याला रिसेट करू. तर आता हे सगळे जे टेक्स्ट आहे, हे टेक्स्ट बॉक्स आहे आणि नेक्स्ट आपण अनेक स्लाइड करू. इथे आपण टेक्स्ट बॉक्स देऊ किंवा आपण थँक यू बोलण्यासाठी एक इथे यूज करू वर्ड आर्ट. ओके, तर इथे आपण बॉर्डर देऊ शकतो, डिझाईन करू शकतो. डिझाईन ही स्लाइडची डिझाईन आहे. तर आपण याला फॉर्मॅट करून शेप फिल. ओके, हे जस्ट मी एक डिझाईन बनवलं. तर आता प्रत्येक गोष्टीला आपण एक इथे वेलकम करू. इथे आपण हे चेंज करू, कलर आपण टेक्स्टचा कलर चेंज करू. ओके, तर आता प्रत्येक ऑब्जेक्टला आपण ॲनिमेशन कसं द्यायचं, तर इथे समजा हा ऑब्जेक्ट मी सिलेक्ट केला तर हा टेक्स्ट बॉक्स जो आहे तो सिलेक्ट होतोय. तर याच्यासाठी ॲनिमेशन्स, आता ॲनिमेशन्स मध्ये बरेचसे ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. ॲपियर, फ्लोट इन, स्प्लिट,
वाईप शेप. ओके, असे बरेचसे ऑप्शन्स मिळतात आपल्याला. तर सध्या हे इथे केलं तर इथे ऑन क्लिक न करता विथ प्रिव्हियस आपण करू. आणि ड्युरेशन आणि डिले. ड्युरेशन म्हणजे किती वेळ हे राहणार, आणि डिले म्हणजे एका नंतर दुसरी स्लाइड येण्यासाठी किती वेळ इथे आपल्याला मिळणार. ओके, ऑटो आपण केलं. तर नेक्स्ट आहे हे टेक्स्ट बॉक्स. याला पण आपण एक ॲनिमेशन देऊ. देन याला पण आपण एक ॲनिमेशन देऊ. ओके, आणि थँक यू याला पण एक आपण ॲनिमेशन देऊ. देन ॲनिमेशन्स आपण पाहतो कसे. ॲनिमेशन आपण पाहतो स्लाइड शो फ्रॉम बिगिनिंग. आता पाहू, आपण अप्लाय करताना इथे केलेले नाहीये अप्लाय. ऑटोमॅटिक आपण अप्लाय नाही केलेलं, त्यामुळे इथे मला क्लिक करावं लागतंय, त्यानंतर ॲनिमेशन होतंय. तर त्यासाठी आपण काय करायचं, ज्यावेळी आपल्याला अप्लाय करायचं आहे विथ प्रिव्हियस, देन विथ प्रिव्हियस आहे, विथ प्रिव्हियस आहे. तर पाहू, तर इथे पाहू शकता की आपण ऑलरेडी डिले दिलेला आहे, त्यामुळे इथे खूप हळूहळू ॲनिमेशन होतंय. ओके, तर नेक्स्ट स्लाइड आपली फास्ट होईल, कारण आपण तिथे डिले वगैरे काही मेन्शन केलेलं नाहीये. ओके, तर इथे हे जे ड्युरेशन आहे आपण 20 करू. ओके, देन आपल्याला ट्रान्झिशन मध्ये जायचं आहे. ट्रान्झिशन आणि ॲनिमेशन मध्ये हा फरक आहे. ट्रान्झिशन म्हणजे स्लाइड टू स्लाइड ज्यावेळी चेंज होतो त्याला म्हणतो आपण ट्रान्झिशन. आणि ॲनिमेशन आपण पर्टिक्युलर कोणत्याही ऑब्जेक्टला किंवा स्लाइडला सुद्धा देऊ शकतो. तर एका स्लाइड नंतर दुसरी स्लाइड विदाउट क्लिक कशी आणायची, तर इथून आपण ऑन माउस क्लिक बाय डिफॉल्ट असतं ते काढून आफ्टर करू, आणि इथं थोडासा टाइम देऊ आपण. हे टाइम तास, मिनिट आणि सेकंदावरती असतं, तर मी इथं 1 सेकंद दिलेलं आहे. आता इथे पाहू, किंवा 2 सेकंद देऊ. आता स्लाइड शो करून आपण अप्लाय टू ऑल करायचंय ऑलरेडी, म्हणजे सगळ्या स्लाइडला ते अप्लाय होऊन जाईल. स्लाइड शो फ्रॉम बिगिनिंग. याला आता हा पण जो इफेक्ट आहे तो लवकरच
थोडासा वेळ लागतोय. आता यानंतरची जी स्लाइड आहे ती आपोआप ऑटोमॅटिक समोरून येईल, कारण की आपल्याला विदाउट क्लिक स्लाइड नेक्स्ट मूव्ह करायची. ओके, तर ह्या स्लाइडचं ट्रान्झिशन ऑलरेडी झालेलं आहे. आता नेक्स्ट स्लाइड बघूया. तर आता इथे पाहू शकता, इथे खूप फास्ट असं विदाउट युजिंग माऊस आपण ॲनिमेशन पाहू शकतो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं की ॲनिमेशन काय असतं आणि ट्रान्झिशन काय असतं, आणि ॲनिमेशन आणि ट्रान्झिशन मध्ये फरक काय असतो. ओके, तर असेच सेम ट्रान्झिशन आणि ॲनिमेशन आपण आणि एकदा पाहणार आहोत, आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण एक ॲनिमेशन बनवणार आहोत, प्रेझेंटेशन बनवणार आहोत. त्यात आपण ॲनिमेशन आणि ट्रान्झिशनचा उपयोग करणार आहोत. ओके, थँक यू. हॅव अ नाईस डे.